नमस्कार मित्रांनो, लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या आजच्या स्पेशल एपिसोडमध्ये तुम्हा सर्वांचे अगदी मनपूर्वक स्वागत. आता जीवाने काहीही करून ठरवलेलं असतं की नंदिनीचं आनंद निवास तिला परत करून द्यायचं आणि हेच फायनली जीवाने सक्सेसफुल करून दाखवलेलं असतं आणि नंदिनीला तिचं आनंद निवास परत केलेलं असतं, तेही जीवाने अगदी प्लॅननिशी. अगदी जीवा या खेळामध्ये राजा ठरवून जिंकलेला असतो. पुढे मग जीवा जेव्हा नंदिनीला आनंद निवासच्या चाव्या देऊ लागतो तेव्हा जीवा गुडघ्यावरती बसतो आणि सन्मानाने नंदिनीच्या हातामध्ये आनंद निवासच्या चाव्या देत म्हणतो की हे घे, तुझं आनंद निवास तुला परत मिळालं. आता हे ऐकल्यानंतर तर नंदिनी फुल इमोशनल झालेली असते. तिच्या डोळ्यातून आनंद अश्रू अनावर झालेले असतात आणि पुढे नंदिनीसुद्धा प्रेमाने जीवाला म्हणते की माझं नाही तर हे आपला आनंद निवास आहे. आनंद निवास म्हणजे नंदिनीचा जीव, नंदिनीचा श्वास, नंदिनीचा आनंद आणि हे सगळं जीवाने सन्मानाने परत नंदिनीला मिळवून दिलेलं असतं. आणि ह्याच गोष्टीमुळे फक्त नंदिनी नाही तर सगळेच लोक खूप खुश असतात. नंदिनीलासुद्धा जीवावरती नव्याने प्रेम झालेलं असतं आणि तीसुद्धा खूप खुश असते. इकडे दुसरीकडे काव्याला शोधत शोधत पार्थ किचनमध्ये आलेला असतो. पण मात्र काव्याच्या डोक्यामध्ये भलतेच काहीतरी विचार सुरू असतात आणि म्हणून काव्याकडनं गॅस तसाच सुरू राहतो. त्याचा इकडे तिकडे वास पसरलेला असतो. जेव्हा पार्थला गॅसचा वास येतो तेव्हा पार्थ लगेच गॅस घाईमध्ये बंद करून टाकतो. तेवढ्यात काव्या तिथे येते आणि पार्थ काव्याला सांगतो की हे गॅसचा वास येतोय, जर कोणी आग पेटवली असती तर खूप मोठा ब्लास्ट झाला असता. काव्या बिचारी तिची चुकी कबूल करते आणि पार्थला म्हणते की हे माझ्याच हातून राहिलं असेल. काव्याच्या मनामध्ये काहीतरी चाललंय ही गोष्ट पार्थला कळालेली असते आणि पार्थ लगेच काव्याला म्हणतो की काव्या, नेमकं काय चाललंय तुमचं? तुमच्या मनामध्ये काय चाललंय? माझ्याजवळ मन मोकळं करा, बोलून मोकळ्या व्हा. आता हे ऐकल्यानंतर काव्यासुद्धा आपलं मन पार्थच्या जवळ मोकळं करते आणि जे काही तिच्या मनामध्ये असतं ते सगळं पार्थला सांगते. आता नेमकं काव्याच्या मनात काय चाललंय हे आपण पुढील भागामध्ये पाहणारच आहोत. मग त्याच्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.